जनतेचा पैसा इतका स्वस्त आहे का की तो असा उधळला जातोय? नेताजी चौक ते कैलास कॉलनी चौक असा सिमेंटचा रस्ता महिना पण उलटला नाही, आणि आता या रस्त्यावर पुन्हा जेसीबीने चाळणी आणि खोदकाम सुरू. मग प्रश्न असा, रस्ता नीट न तपासता काम का दिलं? कॉन्ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्याचा खर्च कोण भरायचा? पुन्हा जनता. नागरिकांचे म्हणणे स्पष्ट, पालिकेनं उत्तर द्यायलाच पाहिजे. रस्त्यांची अशी दुर्दशा करून करदात्यांच्या पैशाचा असा गैरवापर का? याच दरम्यान लोकांच्यात नाराजी. आज आपले आजी, माजी, भावी आणि फिक्स नगरसेवक नेमके कुठे आहेत? ज्यावेळी लोकांना आवाज उठवायचा आहे तेव्हाच प्रतिनिधी गायब का? उल्हासनगरमध्ये अशा अनेक ठिकाणी कामं सुरू, पण दर्जा शून्य, तपासणी नाही, आणि परिणाम जनतेचा पैसा सरळ वाया. आता नागरिकांचा एकच सवाल, हे थांबवणार कोण? जबाबदारी स्वीकारून कारवाई करणारा पुढे येणार का? पुढील अपडेटसाठी पाहत रहा.